नमस्कार, मी साईराज सावंत. आज आपण आहोत मंडणगड एस टी स्टँड. मी जवळजवळ महिन्याभरापासून याविषयी मी सांगतो आहे की मंडणगड स्टँडच्या आवाज असलेलं सार्वजनिक शौचालय आहे, त्याचं काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे म्हणजे काय, किती दिवस झाले की दुर्गंधी आहे, पाईप फाटतो. ते पाईप फाटलं की तात्पुरतं एवढं काम करतात, परत आहे तसंच आहे. आजची कंडिशन अशी आहे, त्यांनी आता ते शौचालय बंद केलं आहे. पर्याय त्याचा काही दुसरा ठेवला नाही, बंद केलं आहे की काम नवीन करणार आहेत की काहीतरी करणार आहे, पण याचा पर्याय काहीच नाही ठेवला आहे. आणि आता विषय असा झाला आहे, शौचालय आहे बंद, शौचालय आहे बंद, पण पाण्याची टाकी भरते. बघू शकता, शौचालय बंद केलंय, मग पाणी का चालू ठेवलंय. टाकी भरून वाहते, दोन्ही साईडनी शौचालय बंद आहे, पण पाण्याचा बघा अपव्यय केला जातो. ठीक आहे, काम करणार आहेत की नाही काय माहिती नाही, पण या साईडला असं त्यांनी बंद केलं आहे. हे पाईप फुटला होता तिथे थोडंफार असं सिमेंट लावून, पण आत्ता लोकांनी करायचं काय, आता पर्याय काय. मी आधी पण सांगत होतो की एक तर नवीन बांधा काहीतरी. आता तुम्ही अचानक बंद केलं, आता लोकांनी जायचं कुठे. नगरपंचायतच्या ह्याच्यामध्ये आहे, पण ते पण अशीच कंडिशन त्याची पण. तर मग आता लोक जाणार कुठे, फक्त उघड्यावर बाई माणूस असेल किंवा महिला वर्ग असतील, त्यांनी काय करायचं आता ह्या वेळेला. याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे असं मला वाटतं. तरी नागरिकांनी किंवा आमचे जे कोणी पुढारी नेते मंडळी आहेत, त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. पुन्हा सांगते की हा बघा, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आहे आणि हे त्यांची टाकी अशी पाणी भरून वाहते. बरं, हे बाथरूम बंद आहे, हे बघा.